नाशिक मुंबई हायवे रस्त्यावरील हॉटेल प्रयागराज येथे आलेल्या एका टोळक्याने मंगळवारी रात्री धुडगूस घातला. ग्राहकास बेदम मारहाण करून हॉटेल सामानाची तोडफोड करून नासधूस केली. तसेच या दुकानातून संशयित आरोपींनी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम पळवून नेली. संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पुढील तपास वाडीवाडा पोलीस स्टेशन. आज इथं पाडळी फाटाच्या आसपास सर्व जे काही व्यावसायिक आहेत ते स्थानिक आहेत आणि ते सर्व शेतकऱ्यांचे पूरक व्यवसाय करतात. पण त्याच्यातून काही हे जे लोक आहेत, हे जे काही गुंडशाही आहे, हे काही आम्हाला इथं स्थानिकांना त्रास देतात. तर याच्याकरता जे काही पोलीस प्रशासन असेल तर यांनी आम्हाला इथं सहकार्य करावं आणि त्याच्यातून आम्हाला कारण आमचे आता नवीन व्यवसाय आहे, त्याच्यामुळं आम्हाला आमची एवढीच विनंती आहे आमच्या ग्रामस्थाच्या धंद्याच्या वतीनं का आम्हाला पोलीस प्रशासनाला का आमचं इथून काय करावा, आम्हाला मदत करण्यात यावी आणि याची दखल घ्यावी, हीच आमची नम्रतेची विनंती आहे. हॉटेल प्रयागराज पाडळी फाटा मुंबई आग्रा हायवे काल रात्री काही समाजकंटकांनी हॉटेल तोडफोडीचं हे करून एका कस्टमरला बेदम मारहाण करून तो एवढा जखमी झालेला आहे तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे. बुवा ह्या दहशतीखाली सर्व इथले व्यावसायिक असल्यामुळे भीतीच्या वातावरणात व्यवसाय करण्यात हे होत आहे. तर बुवा पोलिसांनी व्यवस्थित सहकार्य करून योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि हा हॉटेलचं झालेल्या नुकसानाची भरपाई भेटण्यात यावी एवढं विनंती आहे. आणि इथून पुढे वारंवार अशा घटना घडू नये आणि असलेले सर्व व्यावसायिक भयभीत झालेले असून ती योग्य ती कारवाई इथून पुढे होई ही इच्छा आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.